उस स्पोर्ट्सवेयर ब्रांड के साथ आपको आने वाले कुछ सालों में जुड़ते नजर आएंगे। तर मित्रांनो, याच प्रवासामध्ये जो खेळाडू आपला पहिला ब्रँड अँबॅसेडर झाला, जो खेळाडू 2015 पासून 2025 पर्यंत आपल्या बरोबर राहिला, भारताच्या कानाकोपऱ्यात बरोबर आखाती देशामध्ये दुबईमध्ये जाऊन शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन त्याने अटकेपार झेंडे रोवले. कॅप्टन म्हणून नेहमीच त्या खेळाडूची चर्चा असते आणि त्याला सर्वजण प्रेमाने, लाडाने आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट त्या दोन्हीने दिलेलं त्याचं नाव, जो नेहमीच मैदानामध्ये एखाद्या फायटर जेट सारखा लढतो, असा योगेश पेनकर. फायटर जेट योगेश पेनकर. चला लाव रे ती व्हिडिओ. आता एक व्हिडिओ प्ले होईल आणि त्याच्यानंतर योगेश पेनकरची ग्रँड एंट्री आमच्या मुख्य व्यासपीठावर येईल. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या क्रिकेटची सुरुवात आमचा फायटर जेट योगेश पेनकर. त्या योगेश पेनकरने टेनिस बॉल क्रिकेट विश्व तणानून सोडलं. पहिल्यांदा 2015 मध्ये फायटर जेट योगेश पेनकर हा पहिला ब्रँड अँबॅसेडर टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये 70-70 स्पोर्ट्स बरोबर जोडला गेला. आणि आजपर्यंत लॉयल्टी काय असते, सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसामध्ये असलेला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तुमची लॉयल्टी. तुम्ही एखाद्या स्पोर्ट्स ब्रँड प्रती किंवा एखाद्या स्पर्धेप्रती किंवा एखाद्या संघाप्रती किती लॉयल आहात, या सर्व गोष्टी त्यामुळे दिसतात. आणि म्हणूनच फायटर जेट योगेश पेनकरचं स्वागत करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावर. आणि मी तारीफ सय्यद यांना विनंती करेन, आपण हा विशेष सन्मान फायटर जेट योगेश पेनकर या सहित करतोय. एकदा जोरदार टाळ्या योगेश पेनकर फायटर जेट साठी. अभिनंदन योगेश. 10 वर्षाचा हा प्रवास. नक्कीच त्याला एक स्पेशल हे टी शर्ट, त्याचबरोबर 70-70 ची ही बॅट आणि एक स्पेशल कॉन्ट्रॅक्ट त्याचा 70-70 स्पोर्ट्स बरोबर येणाऱ्या वर्षांमध्ये असणार आहे. ते नक्कीच ज्या पद्धतीने योगेश पेनकर आपला ब्रँड एम्बेसेडर आहेच, त्याच्याशी चर्चा करूया. हमारा न्यू ब्रांड एम्बेसडर, अब उनकी ओर यहाँ पर रुक करेंगे. राजस्थान इलाके से जो बिलोंग करते हैं, राजस्थान के खिलाड़ी नदीम धनोरी, ये नए ब्रांड एम्बेसडर 70-70 स्पोर्ट्स फैमिली के साथ अब हमारे साथ यहाँ पर जुड़ने जा रहे हैं. उससे पहले आइए देखते हैं उनका एक वीडियो. और तालियों के साथ यहाँ पर स्वागत करेंगे नदीम धनोरी का. वेलकम टू 70-70 स्पोर्ट्स फैमिली. नदीम धनोरी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर. नदीम धनोरी म्हटल्यानंतर खरोखर राजस्थान जिथून हा खेळाडू आला आणि ज्या खेळाडूने गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलंय, नदीम धनोरीची बॅट ज्या ज्या वेळेला बोलते त्या त्या वेळेला नेहमीच त्याच्या शॉट सिलेक्शनवर चर्चा केली जाते. एक मोठा खेळाडू आहे. शेवटी म्हणतात ना, वय माणसाला थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाहीत. असाच हा नदीम धनोरी आहे. ज्याही वेळेला मैदानामध्ये येतो त्या त्या वेळेला त्याच्या बॅट मधून असे फटके सजवले जातात. आणि त्याचमुळे या 70-70 स्पोर्ट्सने एक निर्णय घेतला, अगला स्टार, अगला ब्रांड एम्बेसडर 70-70 स्पोर्ट्स का नदीम धनोरी. आइए नदीम धनोरी, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. 70-70 स्पोर्ट्स के जनाब तारिफ सैयद, इनके दस्ते मुबारक. वेलकम टू 70-70 स्पोर्ट्स फैमिली. एकदा जोरदार टाळ्या. नदीम धनोरी राजस्थानचा हा खेळाडू आहे आणि त्याचा सन्मान तारिफ सय्यद यांच्या शुभ हस्ते ते केला जातोय. वेलकम टू 70-70 स्पोर्ट्स फॅमिली नदीम भाई. आणखीन एक ब्रँड अँबॅसेडर आपल्या बरोबर जोडला गेला या 70-70 स्पोर्ट्स फॅमिली मध्ये. मित्रांनो, अनेक खेळाडू येतात, खेळाडू खेळतात, त्या खेळाडूच्या नावाची चर्चा होते, परंतु मला अजूनही तो प्रसंग आठवल्यानंतर आपसुकच अंगावर शहारे येतात. कारण या खेळाडूने एका खेळाडूचे प्राण वाचवले. मैदानामध्ये त्यावेळेला 3 खेळाडूंची टक्कर झाली. एक खेळाडू ऑलमोस्ट अशा परिस्थितीमध्ये होता की जिथे त्याला जो श्वास जर दिला नसता तर कदाचित आपल्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक शोक कळा पसरली असती. ती बाली ट्रॉफी होती आणि त्या बाली ट्रॉफी मध्ये
तो खेळाडू प्लेयर डगआउटच्या रेलिंग वरून उडी मारून मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याने त्या खेळाडूचे प्राण वाचवले. आता 70-70 स्पोर्ट्स फॅमिली म्हटल्यानंतर मी मगाशी देखील उल्लेख केला तारिकबाई सय्यद आणि त्यांचं जे संपूर्ण कुटुंब आहे यांनी देखील शून्यातून सुरुवात केली. एजाज कुरेशी देखील इंदापूर सारख्या गावातून येत असताना अनेक वर्ष तो लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून मैदान गाजवतोय. इवन त्याने देखील अनेक देशाच्या वाऱ्या केल्यात. पिओ कप सारख्या स्पर्धेमध्ये जाऊन देखील त्याने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याचमुळे हा खेळाडू भरपूर स्पेशल आहे आणि हाही खेळाडू 2015 पासून 70-70 स्पोर्ट्स या ब्रँड बरोबर जोडला गेला. तसं पाहिलं तर एजाज कुरेशी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या यादीमधला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. नेहमीच या खेळाडूच्या नावाची चर्चा होते आणि असाच आपला सगळ्यांचा लाडका एजाज ज्याचा वेगळा असतो मिजाज ज्यावेळेला तो बॅटिंगसाठी येतो आणि म्हणूनच 70-70 स्पोर्ट्स एक स्पेशल कॉन्ट्रॅक्ट या वर्षी एजाज कुरेशी याच्याबरोबर करणार आहे. तुम्ही देखील गेली 10 वर्ष या फॅमिलीमध्ये अगदी लॉयल्टी तुम्ही दाखवलेली आहे आणि म्हणूनच तुमचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. त्याच्या अगोदर पाहूया एक व्हिडिओ एजाज कुरेशीची. एकदा जोरदार टाळ्या एजाज कुरेशीसाठी. तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याने भरपूर मैदान अक्षरशः त्याच्या बॅटिंगने गाजवलेली आहेत आणि तो ज्या वेळेला खेळतो ना त्यावेळेला डोळ्यांची पारणं फेडणारे फटके त्याच्या बॅट मधून येतात आणि हळूहळू पावसाळी क्रिकेटमध्ये देखील एजाज कुरेशीची बॅट बोलताना आपल्याला मागच्या काही हंगामामध्ये देखील पाहायला मिळाली. हे त्याचे जे क्लासिकल फटके आहेत हे पाहिल्यानंतर आपसुकच आपले डोळे टिपून जातात आणि त्याचमुळे एजाज कुरेशी टेनिस बॉल क्रिकेटचा 70-70चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करत असताना या आमच्या 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीला भरपूर आनंद होतोय आणि आपला योगेश पेनकर नंतर दुसरा ब्रँड अँबॅसेडर घोषित करत असताना आपण नक्कीच टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आता एजाज कुरेशी याचं. येणाऱ्या वर्षामध्ये एजाज कुरेशी देखील 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर एक स्पेशल कॉन्ट्रॅक्ट त्याच्याबरोबर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून केला जाईल. एजाज कुरेशीचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. गेली 10 वर्ष एजाज कुरेशी देखील 70-70 स्पोर्ट्स या फॅमिली बरोबर या कुटुंबाबरोबर एकजूट राहिलेला आहे आणि इथून पुढे 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये एजाज कुरेशी आपलं खरोखर हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करू. असंच 70-70 स्पोर्ट्स फॅमिली बरोबर एकत्रित राहा. एजाज कुरेशी आपल्या बरोबरीने आहेत. एजाज ऑलमोस्ट 2010 ला एका 10x10च्या खोलीपासून सुरुवात केल्यानंतर 70-70चा स्पोर्ट्सचा एक ब्रँड निर्माण झाला. ऑलमोस्ट 400 पेक्षा जास्त शॉप भारताच्या बाहेर कार्यरत आहेत आणि त्यातल्या त्यात हा जो विस्तार होतोय याच्या मागे मला माहिती आहे तारिफ सय्यद त्यांच्या पूर्ण फॅमिलीची असं नाहीये फक्त तारिफ सय्यद त्यांचं संपूर्ण कुटुंब सगळे बंधू त्यांचे वडील त्यांची संपूर्ण फॅमिली नेहमी डेडिकेट राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रती. ऑलमोस्ट 16-17 बिग बॅश धमाका बिग बॅश तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या. पावसाळी अनेक स्पर्धा ते सातत्याने करत असतात. प्रवेश फी पेक्षा जास्त काहीतरी देणं आपण क्रिकेटच्या प्रती लाभतो आणि त्यातल्या त्यात 10 वर्ष तुम्ही 2015 पासून 2025 पर्यंत 70-70 स्पोर्ट्स बरोबर आहात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज? पहिले तर 70-70 स्पोर्ट्सचं मी मनापासून धन्यवाद करतो कारण त्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी आम्हाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून 70-70 सोबत जोडलं त्यांनी आणि तारिफबाईचं ते मनापासून थँक्यू कारण त्यावेळेस आम्ही झिरो होतो कारण त्यावेळेस आम्हाला काही नाव नव्हता. ते नाव आम्हाला तारिफबाईंनी आणि 70-70 स्पोर्ट्सने दिलं कारण त्यावेळेस हे फॉर्मॅट काहीच नव्हता की कुठल्या ब्रँडचं ब्रँड अँबॅसेडर बनणं किंवा फोटोशूट वगैरे काहीच नव्हतं. त्यावेळेस तारिफबाईंनी फक्त एकच बोललेलं की तुम्ही फक्त आमच्यासोबत जोडून राहा. आपण त्यावेळेस 10x10च्या शॉपमध्ये होतो माहीमला त्या वेळापासून आम्ही तारिफबाई सोबत आहे. तर त्यावेळेस एकच गोष्ट बोलले होते की त्यांनी फक्त तुम्ही आमच्या सोबत जोडून राहा आपण आपल्या ब्रँडला कुठल्या कुठं पोहोचू हे कळणार पण नाही. तर तेच करून दाखवलं तारिफबाईंनी कारण ते ज्या वेळेस आम्ही आउट ऑफ फॉर्म मध्ये असेल किंवा आमचा परफॉर्म होत नसेल त्यावेळेस तारिफबाई आम्हाला पर्सनली कॉल करून सांगायचे की मोटिवेट करायचे की तू ह्या गोष्टीवर लक्ष दे तुझ्या फिटनेसवर दे कुठल्या जास्त करून सांगत असायचे. तर खूप चांगलं वाटायचं की
एक व्यक्ती आपल्यासाठी एवढ्या गोष्ट लक्ष देतोय, बारीकीने आपल्यावर लक्ष देतोय आणि मोटिवेट करतोय, तर खूप चांगलं वाटतंय. आणि तारीफबाईंनी कुठल्या प्लेयरला की असं वेगळं समजलं नाही, की हा माझा ब्रँड अँबॅसेडर आहे, हा दुसऱ्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे. सगळ्यांना घेऊन चालले आणि प्रत्येक टेनिस प्लेयरला ते सपोर्ट केलेले आहेत आणि प्रत्येक टुर्नामेंटला पण सपोर्ट करतात. तारीफबाई, तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. आम्ही तुमच्यासोबत आहे. आणखीन एक गोष्ट मला तुला विचारावीशी वाटेल की ऑलमोस्ट आता पॅरेगॉनच्या चप्पल पासून सुरू झालेला प्रवास आता स्पोर्ट्स शूज पर्यंत येऊन आलेला आहे. ॲडिडास, पुमा, नायकी सारखे ब्रँड स्पोर्ट्सवेअर ब्रँड जे सध्या भारतामध्ये प्रचलित आहेत, त्यातल्या त्या 70-70 स्पोर्ट्स या ब्रँड बद्दल तुझ्या काय भावना आहेत? कसा तू जुळवला गेलास आणि कसा राहिला आतापर्यंतचा हा 10 वर्षाचा प्रवास? खरंच खूप इमोशनल भावना आहेत. कारण 77 कारण आम्ही बघितलं आहे, की हा ब्रँड झिरो होता. त्यावेळेस काही सुद्धा नव्हतं. तेव्हापासून मी बघतोय. कारण खूप मेहनत घेतली आहे ह्या ब्रँडला मोठं करण्यासाठी तारीफबाईंनी आणि सगळ्या टीम्सनी. कारण मी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर आहे नाही ह्या ब्रँडचा. कारण ह्याच्या पाठीमागची मेहनत पण बघितली आहे. खूप कष्ट घेतलेले आहेत आणि तसंच हा ब्रँड बोलायला गेलं तर क्वालिटी मेंटेन ठेवतो त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये. जसे की बॅट असेल, टी शर्ट असेल, ट्रॅक पॅड असेल, एनिथिंग काही 70-70चा ब्रँड असेल, त्यामध्ये ते क्वालिटी मेंटेन करायचं तर खूप चांगलं मध्ये. तर हा नो डाऊट 70 मध्ये एक ब्रँड झालेला आहे. क्वालिटी आणि त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्सला यावंच लागतंय. थँक्यू. चला नेक्स्ट